प्रयाग क्षेत्रामधून श्री गुरु मुचिंद्रनाथाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ तीर्थभ्रमण करीत निघाले. मजल दर मजल करीत नाना तीर्थांना भेटी देत गोदावरी काठी असलेल्या भामानगर गावामध्ये येऊन पोहोचले. त्यावेळी गोरक्षनाथांना अतिशय तहान आणि भूक लागली. भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालेला त्यांचा जीव पाण्यासाठी आणि अन्नासाठी तळमळ तळमळ व्यक्त करू लागला. आजूबाजूला इकडे पाणी कुठेही त्यांना दिसत नव्हतं आणि गावही नाही आहे, गावही अजून दूर आहे. आपल्याला तहान लागली, आपल्याला भूक लागली, आता काय करावं? पण गोरक्षनाथ थोडं पुढे आले. त्यावेळी माणिक आपल्या शेतामधलं काम संपवून जेवण करण्यासाठी भाकर सोडली. सोबत एक मडकं आणलं होतं पाण्यासाठी. थंडगार असं त्या मडक्यामध्ये पाणी जवळ घेऊन बसलेलं आहे माणिक. शेतामधलं सगळं काम आटपलं आणि शेतामधलं सगळं काम संपून माणिक आता भाकर सोडून पहिला घास घेतोच. तोपर्यंत गोरक्षनाथ जवळ आले. अलक निरंजन अशी हाक मारली आणि माणिकांनी जेवण थांबवलं. कोणीतरी साधू आलेला आहे आणि माणिकाच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं. माणिक आपलं ताट सोडून उठला आणि गोरक्षनाथाला प्रणाम करून म्हणतो, साधू महाराज, कोण आपण? किती अशा उन्हामध्ये आपण कुठे निघालेला आहात आणि आपलं या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे? माणिकाने गोरक्षनाथांना प्रश्न विचारला. गोरक्षनाथ म्हणतात, मी जती आहे, आम्ही साधू लोक आणि या पृथ्वी तलावरती तीर्थभ्रमण करत फिरणं, जगाचं कल्याण करणं हे आमचं कार्य आहे. आणि मी फिरत फिरत या भामानगर गावाजवळ येऊन पोहोचलेलो आहे. मग ठीक आहे महाराज, काय आहे आपली इच्छा? गोरक्षनाथांनी म्हटले, बाबा रे, मला खूप भूक आणि तहान लागली आहे, त्यामुळे कृपा करून मला जेवण्यासाठी काही असेल तर जेवण्यासाठी भिक्षा घाल. आणि तहान लागली आहे, पाणी जर दिलास तर खूप मोठा माझ्यावरती तुझा उपकार होईल. गोरक्षनाथाचं बोलणं ऐकलं आणि माणिकांनी आपल्याला जेवणासाठी घेतलेलं सगळंच्या सगळं, महाराज म्हणजे आताच तुम्हाला काही भिक्षा देतो. आपल्या वाढलेली जी सगळी भाकर होती, सगळी भाकर उचलली आणि ते तसंच ताट गोरक्षनाथासमोर आणून ठेवलं. किती उदार आहे हा माणिक. आणि या माणिकाची कथा आणि गोरक्षनाथाची कथा आपण संपूर्ण जाणून घेतलीच पाहिजे. नवनाथ भक्ती सराच्या 33व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण. हरी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता घडो पुण्यराशी. नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कपीवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव
देवदत्त वासुदेव हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया। श्री गुरु ज्ञानोबारायांना वंदन करून कथेला सुरुवात करूया। नवनाथ भक्ती सराचा 33वा अध्याय आज आपण श्रवण करणार आहोत। तहानेने आणि भुकेने व्याकुळ झालेला गोरक्षनाथांचा जीव तहान आणि भुकेसाठी अन्न कुठे पाहत का, अन्न कुठं मिळतं का या उद्दिष्टानं माणिकाजवळ आला आणि माणिकांनी आपण जेवण करत असलेलं अन्नाचं ताट गोरक्षनाथांना दिलं। किती उदारपणा आहे माणिकाजवळ। आपण स्वतः भुकेल असताना भुकेने त्याचा सुद्धा जीव व्याकुळ होत होता, तरी सुद्धा संत आपल्या दारामध्ये आलेले आहेत। आपल्या समोर असलेलं ताट गोरक्षनाथांना दिलं। थंडगार मडकं आहे पाणी भरून आणि ते मडकं गोरक्षनाथाला देऊन महाराज घ्या, हातपाय धुवा आणि जेवणाला बसा। गोरक्षनाथांनी मडकं घेतलं, हातपाय धुतले आणि जेवणासाठी बसले। थंडगार प्यायला पाणी होतं आणि संपूर्ण असं या ठिकाणी पुरेपूर अन्न ग्रहण केल्यामुळं गोरक्षनाथांचा देह शीतल झाला। ज्यावेळी वाळलेल्या झाड सुकत असतं त्यावेळी त्या झाडाला पाणी घातल्यानंतर ते झाड जसं टवटवीत होतं त्याप्रमाणे गोरक्षनाथ एकदम टवटव दिसू लागला। त्यांचा आत्मा तृप्त झाला आणि आपल्याला या मुलाने स्वतः जेवण करण्यासाठी बसलेला असताना सुद्धा त्याची संपूर्ण ताटली आपल्याला दिली आणि याच्यावरती आपण कृपा करावी म्हणून गोरक्षनाथ माणिकाला म्हणतात, वत्सा बाळा, आज तू माझा आत्मा तृप्त केलेला आहेस, तुला काय पाहिजे ते माग, तुझी जी इच्छा आहे ती माग। आणि बाळा तुझं नाव काय? एवढे चांगले आणि सुंदर संस्कार आई वडिलांनी तुझ्यावरती केलेले आहेत, तुझं नाव काय बाळा? गोरक्षनाथांनी प्रश्न विचारल्यावर माणिक म्हणतो, महाराज पोट भरलं असेल की आता, आणि आपलं जेवण झालं, आता पोट भरलं, पाणी प्या आणि लागा म्हणले आपल्या वाटेला आपल्या कामाला। मी कोण आहे काय करतो नुसत्या चौकशा करत बसू नका म्हणले। नाही रे बाळा, तुझं नाव काय मला सांग आणि तुझी काय इच्छा आहे ती मला माग, मी तुझी इच्छा पूर्ण करतो। माणिक हसला म्हणाला, बाबा म्हणला तूच दारोदार भिक्षा मागत फिरतोयस आणि तुलाच मी जेवण करायला जेवण दिलं आणि तू मला काय देणार आहेस बाबा? एखाद्या भनंगापाशी भनंगानं जावं तो त्याला काय देणार आहे? उघड्यापाशी नागड्यानं गेलं तर काय एकमेकाला देणार आहे बाबा? तुझं पोट भरायला तुझ्याकडे अन्न नाही आणि तू मला काय देणार आहेस? गोरक्षनाथांनी म्हटलं, बाबा मागून तर बघ रे, एखाद्या विषयी अशा मनामध्ये शंका निर्माण करू नये, तुला काय पाहिजे माग आणि मी नाही दिलं तर तू बोल। माणिक हसला म्हणाला, महाराज नका म्हणला, आपलं पोट भरलं असेल, आपला आत्मा तृप्त झाला असेल आणि म्हटले तुम्ही मला काहीच देऊ नका, आपल्या पोटासाठी रानोरान फिरणारे तुम्ही साधू लोक मला काय देणार? आणि म्हणले बाबा तुला जर अजून काही पाहिजे असेल तर मला सांग बाबा, मीच तुझी इच्छा पूर्ण करतो। गोरक्षनाथ हसले आणि गोरक्षनाथांनी मनामध्ये विचार केला, रानामध्ये काम करणारे ही लोक आहेत आणि शेती करून आपलं पोट भरतात आणि अडाणी असल्यामुळं आडबंगपणा त्यांच्या अंगामध्ये आहे
आणि आपण याच्यावरती कृपा करावी. मच्छिंद्र गोरक्षनाथाच्या मनामध्ये तीव्र अशी इच्छा निर्माण झाली. गोरक्षनाथ पुढे म्हणतात, बर म्हणले ठीक आहे, आणि मी मागितलेलं तू वचन देशीलच असं काय म्हणले, काय खात्री आहे म्हणली तू देशीलच म्हणून. त्यावेळी माणिक ताटकन उठला आणि माणिक म्हणतो, एखादी वेळी चंद्र दाहक होऊ शकेल, सूर्याला अंधार गिळू शकेल, परंतु मी माझ्या वचनापासून मागे हटणार नाही. या ठिकाणी वामनाचं रूप धरून बळीराजापाशी भीक मागण्यासाठी भगवंत आला होता. त्या भगवंताला ज्याप्रमाणे बळीराजाने भिक्षा दिली त्याप्रमाणे माग म्हणले, साधू काय पाहिजे ते तुला माग, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. अरे बापरे म्हणले गोरक्षनाथांनी, लहान ग बाळ आहे म्हणले, हे तर लईच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलला लय म्हणले, परंतु काय करावं, हे अडाणी लोक आहेत आणि आडबंग आहेत, सांगल त्याच्या उलट काहीतरी बोलतात आणि याचा आपण उद्धार करावा. संतांचं हृदय कसं कोमल असतं, जगाचं कल्याण करण्यासाठी फिरणाऱ्या संतांच्या विभूती आणि या बालकावर आपण अनुग्रह करायचा. मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केला आणि गोरक्षनाथ म्हणतात, बरं ठीक आहे, माणिकानं वचन घेतलं, मी तुझी जे काही इच्छा आहे ते मी पूर्ण करतो. गोरक्षनाथ म्हणतात, याच्यावर आपण कृपा करावी. आपल्याला भूक लागलेली असताना, आपल्याला तहान लागलेली असताना आपली तहान भूक या बाळाने भागवली आणि आपण याच्यावरती कृपा करावं म्हणून. गोरक्षनाथ म्हणतात, हे बघ बाळा, तुझं नाव काय आहे मला माहिती नाही, परंतु मी तुला एक मागणं मागत आहे. तू काय कर, यानंतर पुढे तुझ्या मनामध्ये जे जे इच्छा निर्माण होतील ते तू तसं करायचं. तुला एखादी जर गोष्ट करावी वाटली तर ते तू करायचं, हेच माझं मागणं आहे बाबा. माणिकाने प्रतिज्ञा केली, सगळ्या देवी देवतांना साक्षी मानून मी प्रतिज्ञा घेत आहे, हे साधूवर्या, तुझे हे मागणं मागितलेलं आहेस, मी तुला दिले, चल म्हणले, तुझं वचन मी पूर्ण करतो आणि माझ्या मनामध्ये जी काही इच्छा निर्माण होईल ते मी करणार नाही. आणि अभिवचन देऊन गोरक्षनाथ पुढे निघाले. आज खऱ्या अर्थाने एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, त्याला नाथ बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. ज्यावेळी एखाद्या साधूच्या मनामध्ये एखाद्या जीवाचं कल्याण करण्याची अनुभूती निर्माण होते, इच्छा निर्माण होते, त्यावेळी साधू त्या जीवाचं कल्याण करतातच. आणि गोरक्षनाथांनी अतिशय सुंदर प्रकारे आपली मागणी मागून पुढे निघून गेले. आणि त्यावेळी काय झालं, आपलं काम झालं होतं आणि आऊत हाणून सगळे ते आवताचे वेठण सगळे दावे गोळा केले आणि डोक्यावर घेतला आणि घराकडे जाऊन आता फर्स्ट क्लास प्रकारे म्हणले स्नान करावं आणि स्नान करून भोजन करावं अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याचं मन त्याला म्हणू लागलं, चला म्हणले आता भोजनाचं बघूया. आणि त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, परंतु त्यानं नाथाला अभिवचन दिलं होतं, साधूला, की माझ्या मनामध्ये जे जे इच्छा निर्माण होईल ते मी तसं करणार नाही. आणि वचनामध्ये बांधलेला असल्यामुळं तो तसा करू शकला नाही. तो खाली बसला आणि क्षणभर झोपला. आणि झोपेतून ज्या वेळेस उठला त्यावेळेस पुन्हा वेठण घेऊन घराकडे निघण्यासाठी पुन्हा सज्ज झाला. परंतु त्याच्या लक्षात आलं की म्हणले आत्ताच या ठिकाणी आपण साधूला वचन दिलं आहे की मनामध्ये जे इच्छा निर्माण होईल ते करायचं नाही. काय करावं लागेल भाऊ, आपण वचन देऊन अडकून बसलो. आणि माणिकानं डोक्यावर जे वेठण घेतले होतं, दावे आणि वेठण घेऊन जशास तसं डोक्यावर थांबला. काहीच करायला मार्गच त्याच्या समोर उरला नाही. काय करावं भाऊ म्हणले, आता पुढे जावं ही मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला, परंतु आपण अभिवचन दिले आहे की पुढे जाणार नाही. आणि माणिकाने तसच्या तस डोक्यावर दावे आणि जुवाच वेठण सगळं घेऊन जागेच्या जागेवर शांत राहिले.
दिवसामागून दिवस उलटून गेले, तसाच जाग्यावर ताटून राहिला. नामस्मरण करत आहे भगवंताचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंड त्याचा देह नामस्मरण करत आहे. त्याला भूक लागली, तहान लागली, भुकेने तहानेने व्याकुळ झालेला त्याचा जीव भगवंताच्या नामस्मरणामध्ये रात्रंदिवस तल्लीन आहे. झाडाचा पालापाचोळा उडून येत असताना त्याच्या तोंडापाशी यायचा, त्यावेळी पालापाचोळा खाऊन तो स्वतःच्या या देहाचं रक्षण करीत नामस्मरणामध्ये अखंड तल्लीन आहे. आणि तो तसाच त्या ताटकळलेल्या अवस्थेमध्ये डोक्यावरती सगळं ओझं घेऊन थांबला. आणि त्याला तशाच अवस्थेमध्ये थांबून गोरक्षनाथ पुढे मजल दर मजल करीत निघाले. त्या ठिकाणाहून फिरत 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 गोरक्षनाथ बद्रिक आश्रमाच्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आले. बद्रिक आश्रमामध्ये आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि तीर्थाचं दर्शन घेऊन आता चौरंगीला गोरक्षनाथांनी त्या गुहेमध्ये तपश्चर्येला बसवलेलं होतं. आता चौरंगीला त्या तपश्चर्येमधून मुक्त करावं म्हणून गोरक्षनाथ त्या गुहेजवळ आले. गुहेचं द्वार खोललं आणि आतमध्ये पाहिलं 12 वर्ष तपश्चर्या करीत बसलेला चौरंगी. त्याच्या संपूर्ण देहावरती वारुळ जमलेला आहे आणि देहावरती संपूर्ण वारुळ जमलेल्या त्या चौरंगीचा देह पाहिला आणि आश्चर्यचकित गोरक्षनाथ झाले. काय चौरंगीची तपश्चर्या आहे, काय गुरुने दिलेल्या गुरुमंत्राचा जप करत हा चौरंगी बसलाय. किती मनामध्ये गुरुविषयी प्रेम, किती गुरुविषयी निष्ठा आणि अखंड रात्रंदिवस त्या शिळेकडे दृष्टी टाकत चौरंगी त्या शिळेकडे दृष्टी करून त्याच अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये गुरु गोरक्षनाथांनी त्याला तपश्चर्येमध्ये तपश्चर्येसाठी बसवलेलं होतं, त्याच अवस्थेमध्ये चौरंगी बसलेला आहे. 12 वर्षाच्या अखंड तपश्चर्येमुळं त्याचे हातपाय तोडलेले होते, परंतु तपश्चर्याच्या तेजामुळं त्याचे हातपाय पुन्हा फुटले. हात तोडलेले होते या ठिकाणाहून, पुन्हा त्याचे हात फुटले. पाय तोडलेले होते, पुन्हा पाय फुटले. तपश्चर्याचं तेज आहे आणि तपोबलाने सामर्थ्यवान झालेला चौरंगी वारुळामध्ये संपूर्ण वारुळानं त्याच्या शरीराभोवती वेष्टन केलेलं आहे. गोरक्षनाथांनी सगळं ते वारुळ हटवलं आणि चौरंगीला सावध करत म्हणाले, चौरंगी, मी गोरक्षनाथ या ठिकाणी आलेलो आहे. तुझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे बाळा. तू आता उठ आणि या समाधी अवस्थेमधून बाहेर ये. गोरक्षनाथांचे मृदू आणि कोमल शब्द चौरंगीच्या कानावरती पडले आणि समाधीमध्ये रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करत बसलेला समाधी अवस्थेमध्ये असलेला चौरंगीनाथ ज्यावेळी डोळे उघडतो त्यावेळी गुरुवर्याचं दर्शन घेतलं. आपल्या डोळ्यांनी गुरु गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं. कृतकृत धन्य झाला चौरंगीनाथ आणि गुरुवर्याच्या चरणावरती दृढ मिठी गाठली. गोरक्षनाथाला आलिंगन दिलं. गुरुकृपेचा हस्त चौरंगीनाथाच्या डोक्यावरती गोरक्षनाथांनी फिरवला. चौरंगी, आचाट असं तुझं सामर्थ्य आहे आणि रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करत रामकृष्ण हरी, राम 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 नामाच्या अखंड नामस्मरणामध्ये तुझ्या देहाला हातपाय फुटले आणि आज तुझी तपश्चर्या धन्य झाली बाळा. आणि खरा तू गुरुचा शिष्य मिरवलास. अपाट तपश्चर्याने अचाट तुझं हे सामर्थ्य या भगवंताला निस्सीम वाहिलेली तुझी भक्ती, तुझी तपश्चर्या आज फळाला आली. आणि चौरंगीला सावध करून त्या गुहेमधून बाहेर काढलं. आणि इतकी दिवस चामुंडानी फळ तर व्यवस्थित आणून दिली का नाही आणि फळमूळ सेवन चांगल्या प्रकारे केलं का नाही. चौरंगीनाथांनी म्हटलं, महाराज याबद्दल मला काही माहिती नाही आणि याबद्दलचा वृत्तांत आपण चामुंडांनाच विचारावा. चामुंडांचं स्मरण करून चामुंडांना गोरक्षनाथांनी बोलवून घेतलं. त्या ठिकाणी चामुंडा आल्या आणि चामुंडांना सर्व वृत्तांत गोरक्षनाथ विचारतात.
हे चामुंड देवतांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चौरंगीनाथाला फळ टाइम टू टाइम दिली का नाही? दररोज फळ आणून दिलात का नाही? ज्यावेळी चामुंडांनी गोरक्षनाथांचा प्रश्न ऐकला त्यावेळी चामुंडांनी सांगितलं, गोरक्षनाथा, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही दररोज चौरंगीनाथाच्या समोर फळ आणून ठेवली, परंतु रात्रंदिवस अहर्निशी त्या शिळेकडे मुख करत असलेला हा चौरंगीनाथ एकही फळ या ठिकाणी त्यांनी सेवन केलं नाही, एकही फळमूळ त्यांनी खाले नाही आणि फळाचं मुळाचं सेवन नाही केले. रात्रंदिवस अहर्निशी शिळेकडे मुख करून भगवंताचं नामस्मरण करत असलेला हा चौरंगीनाथ भगवंताच्या सेवेमध्ये निस्सीम लागला आणि रात्रंदिवस आपला देह, आपला जीव भगवंतामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये झोकून दिला आणि फळाकडे पाहिले सुद्धा नाही. दररोज आम्ही ती शिळे फळं आणायची, बाहेर टाकून द्यायची, पुन्हा नवीन फळं आणून त्यांच्या पुढे ठेवायची. गोरक्षनाथांना आश्चर्य वाटलं, चौरंगीनाथानं एक सुद्धा फळ मूळ या ठिकाणी सेवन केलं नाही आणि रात्रंदिवस भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असलेला चौरंगीनाथ धन्य आहे. चौरंगी धन्य आहे, त्याची तपश्चर्या कृत धन्य वाटलं. आपला शिष्य चौरंगीनाथ किती छान तपश्चर्या केली आणि चामुंडांनी ते जमवलेले फळांचे ढीग पर्वताच्या राशी दाखवल्या. 12 वर्षाच्या अवस्थेमध्ये त्या पर्वताचे ढीग झाले होते, फळांचे पर्वत तयार झाले होते. त्या सगळ्या चामुंडांनी ती अवस्था, ते सगळ्या फळांचे ढीग दाखवले. बघा म्हटले, आम्ही इथं आणून फळे टाकली आणि चौरंगीनाथाने एक सुद्धा फळमूळ भक्षण केलं नाही. त्याच्यावरची अजून प्रेम वाढलं, अजून गुरुभक्ती चौरंगीनाथाविषयी गोरक्षनाथाच्या मनामध्ये दाटून आली आणि चौरंगीनाथाला तपश्चर्येमधून उठवून गोरक्षनाथांनी त्याला आपल्या समवेत घेतलं आणि चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ केदार तीर्थक्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. केदारनाथाचं दर्शन घेतलं, भगवंताची नगरी पाहिली आणि कृत धन्य झालेले गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ भगवंताचं दर्शन घेऊन 6 महिने त्या ठिकाणी भगवंताच्या वास्तव्यामध्ये गोरक्षनाथ राहिले. सगळा विद्याभ्यास केदारनाथाच्या तीर्थक्षेत्रामध्ये चौरंगीचा करून घेतला. चौरंगीनाथाला सर्व विद्यामध्ये संपन्न केलं, सर्व शास्त्रांमध्ये निपुण केलं आणि सगळे जे अस्त्र होते सगळ्या अस्त्रांचा अभ्यास चौरंगीनाथाला दिला आणि 6 महिन्यापर्यंत सगळ्या अस्त्रांचा अभ्यास करून घेतला. चौरंगीनाथांनी सगळंच्या सगळं 6 महिन्याच्या काळामध्ये सगळ्या विद्या ग्रहण केल्या आणि सगळ्या विद्या ग्रहण करून त्यांचा देह या ठिकाणी अतिशय सामर्थ्यवान झालेला होता. तपश्चर्येनं देहाचं तेज वाढलं होतं, तपश्चर्येनं बळ वाढलं होतं आणि चौरंगीनाथ शस्त्र विद्येमध्ये निपुण झालेला चौरंगीनाथ आपल्या गुरुवर्याच्या सानिध्यामध्ये राहून, पवित्र अशा केदारनाथाच्या सानिध्यामध्ये राहून सगळा विद्या अभ्यास पूर्ण झाला त्यांचा. आणि ज्यावेळी त्यांचा विद्या अभ्यास पूर्ण झाला त्यावेळी गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ तीर्थभ्रमण करीत निघाले. पुढील तीर्थाच्या भेटी देत केदारनाथांचं दर्शन घेऊन पुढे निघालेले दोघे जण कौंडिन्यपुरामध्ये आले आणि कौंडिन्यपुरामध्ये विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर नावाची नगरी होती आणि त्या नगरीमध्ये आल्यानंतर गोरक्षनाथाला पाठीमागचा संपूर्ण वृत्तांत आठवला. शशांक राजाने कसं यावेळी उन्मंत होऊन आपल्या पतीचं म्हणणं ऐकून, आपल्या पत्नीनं, दुष्ट पत्नीनं सांगितलेलं म्हणणं ऐकून आपल्या पुत्राला त्याचं म्हणणं काय आहे ऐकून घेण्याची संधी सुद्धा दिली नाही. आपल्या शिपायांना आज्ञा दिली, जा या पुत्रांना घेऊन जावा, एकतर याला जिवंत जाळून टाका किंवा याचे हातपाय तोडून टाका. अशा या अवस्थेमध्ये आपल्या पुत्राचं काय म्हणणं आहे ऐकून घेतलं नाही. उन्मत्त झालेला हा शशांक राजा, याला शासन करायचं. गोरक्षनाथ त्या कौंडिन्यपूर नगरीमध्ये आलेले आहेत. शशांक आपलं चौरंगीनाथाला म्हणतात. चौरंगीनाथाचं नाव कृष्णागर होतं आणि आता नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाल्यामुळं त्यांना त्यांच्या देहाला चौरंगीनाथ असं नाव पडलेलं होतं.
चौरंगीनाथाला गोरक्षनाथ म्हणतात ही कौंडिन्यपूर नगरी आहे, ओळखतोस ना या नगरीला? माहित आहे ना तुझ्यावरती काय अन्याय झालेले होते? तुझं म्हणणं काही ऐकून न घेता तुला या शशांकर राजानं शिक्षा दिली, तुझे हातपाय तोडून टाकले आणि या राजाला आता शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते या राजाला दाखव. त्याच्या दुष्ट अशा भुजावंती राणीला सुद्धा तुझ्या अंगामध्ये काय सामर्थ्य आहे असं दाखव. गोरक्षनाथ अतिशय राग बोलत आहेत आणि रागाने बोलत असलेल्या गोरक्षनाथांनी आपल्या शिष्याला आज्ञा दिली, चौरंगीनाथा तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते दाखवून दे म्हणले या राजाला. चौरंगीनाथांनी या ठिकाणी आपल्या झोळीमध्ये हात गाठला आणि वातास्त्राची योजना करून संपूर्ण आकाश मार्गामध्ये भिरकावून लावल्या. बरोबर नगरामध्ये ज्यावेळी वातास्त्र पसरलं त्यावेळी सगळे या पृथ्वी तलावरती जीव जंतू माणसासहित आकाशामध्ये गिरक्या घालू लागले, इकडून तिकडे फिरू लागले. आणि ज्यावेळी वातास्त्रावरती प्रेरण झालेल्या मध्ये अडकलेले हे जीव इकडे तिकडे फिरत आहेत त्यावेळी गोरक्षनाथांनी सांगितलं आता यांना मुक्त कर. आणि पर्वतास्त्राची योजना केल्याबरोबर ते वातास्त्र या ठिकाणी नष्ट झालं आणि सगळेच्या सगळे वर आकाश मार्गामध्ये उडून गेलेली माणसं खाली पृथ्वी तलावर येऊन आदळले. आणि घाबरलेले ते सगळे माणसं सगळे ते नरनारी राजाच्या शरणामध्ये गेले. महाराजाच्या चरणावरती दृढ मिठी घालून म्हणतात, महाराज अभय दान द्या, अभय दान द्या. आणि काय झालं, आम्ही अचानक असं आकाशामध्ये उडलो आणि वरून आमचं आपटलं, आमची अवस्था झाली, अंगावरती आमच्या एवढं खर्चकलेलं आहे. आणि महाराज आम्हाला शरणामध्ये घ्या आणि काय आहे हे प्रकार तुम्ही जाणून घ्या आणि या तापातून आम्हाला मुक्त करा. म्हणून सगळ्या नगरवासियांनी हात जोडून राजाला शरण गेले. शशांकर राजाला काय प्रकार आहे हे कळायला काही मार्ग नाही. आणि अचानकपणे असं हे आकाशामध्ये कसं उडू शकतात आणि काय झालं असावं. आणि संपूर्ण झालेला प्रकार जाणण्यासाठी त्यांनी सैनिकांना आज्ञा दिली, सैनिकांनो काय झाला प्रकार बघा. आपल्या नगरीमध्ये असं माणसं अचानक आकाशामध्ये उडून जातात आणि खाली पडतात, त्यांची ही अवस्था होते. आपल्या नगरीमध्ये आपलं राज्य सुरू असताना कोणाचं सामर्थ्य झालं, जावा पहा. राजाची आज्ञा झाल्यानंतर सैनिक सगळे निघाले, संपूर्ण नगरीमध्ये कौंडिन्यपुरामध्ये फिरले, सगळी नगरी ढाळून पाहिली, परंतु त्यांना काय झालं काही कळायला तयार नाही. आणि ते एके ठिकाणी आल्यावर पाणवठ्यावरती ते दोन दिव्य असे साधू बसलेले त्यांना दिसले. आणि काय हे जो केलेला वृत्तांत आहे, सगळी केलेली करणी या साधूंचीच आहे असं त्यांच्या लक्षामध्ये आले. महाराजांसमोर धावत आले आणि महाराजांना ते सैनिक सांगतात, महाराज आम्ही संपूर्ण नगरीत हुडकून पाहिली, शोधली, परंतु आम्हाला काहीच आढळलं नाही. परंतु आपल्या नगरीच्या एका पाणवठ्यावर दोन दिव्य असे साधू कानफाडी बसलेले आहेत आणि केलेला हा प्रकार त्यांनीच केलेला आहे असं आम्हाला वाटत आहे. शशांकर राजाला ज्यावेळी ही वार्ता कळाली की हे सगळं केलेलं कृत्य त्या दोन साधू लोकांनी केलेलं आहे, ज्या अर्थी ते सामर्थ्यवान आहेत आणि कान फाडलेले असल्यामुळं ते गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ असावे असा प्राथमिक अंदाज दर्शवून राजा आता त्या साधूंना शरण जावं. आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या सामर्थ्यापुढे आपलं काही चालणार नाही आणि आता जे काही करतील त्यांनीच करतील, त्यांच्या शरणामध्ये आपण जावं. म्हणून शशांकर राजा आपले सगळे सैनिक घेतले, सगळा लवाजमा घेऊन साधूच्या दर्शनासाठी निघाले. आता साधूंना शरण जाऊन आपण त्यांना माफी मागावी म्हणून शशांकर राजा आणि त्यांचे सगळे सैन्य निघाले. इकडे पानवठ्यावर गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ दोघे जण बसलेले आहेत. गोरक्षनाथांनी पाहिलं राजा येत आहे काय, आपल्या शिष्याला आज्ञा दिली, चौरंगीनाथा तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे या राजाला दाखवून दे. तुला काय शिक्षा दिली होती तुला ठाऊक आहे ना, तुझ्या देहाचे काय हाल केले होते तुला माहित आहे ना. आणि आपल्या गुरुवर्याची आज्ञा आलेली पाहताच चौरंगीनाथांनी आपल्या झोळीमधून भस्म काढलं आणि त्यावर वातास्त्राची प्रेरणा करून सगळं भस्म त्या शिपायावर आणि राजावरती भिरकावून लावल्याबरोबर
राजा, त्याचे घोडे, सगळेच्या सगळे शिपाई आकाशामध्ये इकडं तिकडं फिरू लागले आणि त्यांचा जीव कासावीस होऊ लागला. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं, बस झाले म्हणले, आता यांना शिक्षा. काय कर, या शिक्षेतून यांना मुक्त कर. आपल्या गुरुची आज्ञा झाल्याबरोबर चौरंगीनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली आणि जे वातास्त्र प्रेरण केलेलं होतं त्या वातास्त्राला मुक्त करून पर्वतास्त्र त्या ठिकाणी प्रेरण केल्यावर सगळ्या राजाला, सगळ्या प्रजाजनांना त्या पर्वतावरती उतरवलं. गोरक्षनाथांनी राजाला आज्ञा केली, राजा ये म्हणले खाली. आणि ज्यावेळी राजा पर्वतावरून खाली उतरला, पाणवठ्यावर बसलेले गोरक्षनाथाच्या चरणावरती दृढ मिठी गाठली राजाने. माफ करा महाराज, माझं चुकलं. या तुच्छ अशा राजाचं राज्यकारभार करत असताना जर काही चुकलेलं असावं तर उदार अंतकरणाने या राजाला माफ करा. आणि माझं जर काही चुकलं असेल तर आपला मुलगा समजून माझा अपराध पोटामध्ये घ्या. आणि महाराज, तुमचं हृदय, साधूजनांचं हृदय, दीन दलितांना, दुबळ्यांना आपल्या कृपेच्या सानिध्यामध्ये, आपल्या छत्रछायेखाली धरणारे आपण साधू आहात. न जाणं माझ्याकडून काही अपराध जर घडलेला असेल तर उदार अंतकरणाने मला माफ करा. सगळेच्या सगळे सैनिक गोरक्षनाथांना शरण येतात. आणि त्यावेळी गोरक्षनाथांनी सांगितलं, हा कोण आहे माहिती आहे का? महाराज, मला काही माहिती नाही. हा तोच चौरंगी आहे, हा तोच शशांगरा, हा तोच तुझा पुत्र कृष्णागर आहे, ज्याचे चव्हाट्यावरती तू हातपाय तोडले. काय अपराध केला होता या लहान बालकांनी? याचे हातपाय तू तोडून टाकले. आपल्या दुष्ट अशा पत्नीचं तू ऐकलं आणि काय झालं आपल्या पुत्राला विचारला सुद्धा नाहीस. काय खरं काय खोटं, राजाचं काय कर्तव्य आहे? एखादा जर न्याय निवाडा करायचा असेल तर दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, दोघांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. आणि दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्याय निर्णय करायचा असतो. एका राजाचं कर्तव्य हे आहे. परंतु तू आपल्या पत्नीचं, दुष्ट अशा पत्नीचं ऐकून, भुजावंतीनं जे काही सांगितलं ते तू ऐकलं आणि आपल्याच पुत्राचे हातपाय तोडण्याची शिपायांना आज्ञा दिली. एवढा निष्ठुर कसा झालास राजा? हे तुझं न्याय आहे? हे तुझा न्याय निवाड आहे? आणि हे तुझी न्याय व्यवस्था आहे? हाच आहे का तुझ्या राज्यामध्ये न्याय? स्वतःच्या पुत्रावरती तू विचार करत नाहीस. या प्रजाजनांना न्याय काय देऊ शकशील? एका राजाचं कर्तव्य काय आहे त्याला माहित असलं पाहिजे. आणि तू चुकलास राजा, चुकलास. गुरुवर्य, मला माफ करा म्हणून राजाने पुन्हा गोरक्षनाथाच्या चरणावरती दृढ मिठी घातली. आपल्या पुत्राचे हातपाय आपण तोडलेले असताना सुद्धा त्याला हातपाय आहेत हे पाहून राजाला आश्चर्य वाटलं. आणि गोरक्षनाथाचा काय प्रताप आहे राजाला चांगलंच माहित झालं. अनन्य भावाने गोरक्षनाथाला शरण जाऊन राजा विनवणी करू लागला, महाराज चुकलं माझं. त्यावेळी गोरक्षनाथांनी सांगितलं, भुजध्वज राजाची कन्या जी भुजावंती आहे तिच्यासोबत तुझा विवाह झाला आणि तिच्या प्रेमामध्ये तू इतका अडकून राहिलास की तिनं सांगितलेलं सगळंच्या सगळं तुला खरं वाटलं. योग्य काय आहे अयोग्य काय आहे याची तपासणी नाही केलीस तू. आणि आपल्या पुत्राला एवढी मोठी शिक्षा दिलीस, त्याचे हातपाय तोडून टाकलीस राजा. घोर अनर्थ केला. कामाच्या नजरेनं उन्मत्त झालेली भुजावंती तुझी पत्नी या कृष्णागराला बोलवलं रे, तिच्या राजमहालामध्ये बोलवलं आणि काम वासनेनं उद्विग्न होऊन याच्याकडे तिने काम मागितला. स्वतःच्या आईच्या मुखामधून एक काम वासनेचे शब्द ऐकलेला हा तुझा पुत्र कृष्णागर याने तिचं म्हणणं झिडकारून लावलं आणि आपल्या मंदिरामध्ये जाऊन बसला. एवढा निष्पाप असा तुझा पुत्र होता. आणि आता तिनं तिच्या जीवाविषयी तिची चिंता निर्माण झाल्यानं काहीतरी आपल्या पुत्राविषयी उनदुन सांगावं म्हणून तुला हे सगळं वृत्तांत सांगितला.
ज्यावेळी तू शिकारीहून परत आलास त्यावेळी भुजावंतीनं तुला सांगितलं, महाराज आपल्या पुत्रानं माझ्यावरती बलप्रयोग केला आणि काम भावनेनं उद्विग्न होऊन आपला पुत्र माझ्यावरती धावून आला, माझा हात पकडला, माझ्यावरती जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तुला राग आला राजा आणि भुजावंतीचं सांगितलेलं सगळं काही तुला खरं वाटलं. योग्य काय अयोग्य काय तू तपासून पाहावंसं तुला वाटलं नाही. हा न्यायनिवाडा असतो का? तू चुकलास राजा. आपल्याकडून घोर अनर्थ झाला, आपल्याकडून घोर अन्याय घडला. आपण शशांगराला दिलेली ही शिक्षा 100% चुकीची आहे हे राजाला लक्षात आलं आणि रागानं लाल झालेला राजा शिपायांना आज्ञा दिली. शिपायांना जावा म्हणले, आत्ताच्या आत्ता त्या मूर्ख अशा राणीला फरफरत या ठिकाणी घेऊन या, तिला मारत माझ्यापर्यंत घेऊन या. राजाची राजज्ञा झाल्याबरोबर शिपाई सज्ज झाले आणि निघाले, परंतु गोरक्षनाथांनी थांबवलं. राजा, न्यायनिवाडा असा नसतो. तू जर तुझ्या पत्नीला सगळ्या नगरवासियासमोर फरफटत या ठिकाणी जर आणलं तर तुझी नगरामध्ये काय अब्रू राहील, काय इज्जत राहील, काय म्हणतील लोक तुला. तुझ्या पत्नीला जी काही शिक्षा करायची आहे ती महालामध्ये कर, एकांतामध्ये कर, घरामध्येच कर. आणि असं आपल्या राणीला फरफटत आणून तिची बेआबरू करणं योग्य नाही राजा, आणि हे एका राजाला शोभत नाही. गोरक्षनाथांचं बोलणं राजाला पटलं आणि राजाला वाटलं की आता गोरक्षनाथांना आपण घेऊन जावं आणि गोरक्षनाथांना घेऊन आपल्या महालामध्ये, आपल्या मंदिरामध्ये नेऊन त्यांची मनोभावे सेवा करावी. आपल्याकडून तर घोर अनर्थ झालेला आहे. उदार अंतकरणाने गोरक्षनाथांनी आपल्याला माफ केलं आहे. आपण त्यांना घेऊन जावं आणि त्यांची मनोभावे सेवा करावी. महान असे साधू आहेत आणि आपलाच पुत्र शशांक नाथ संप्रदायाची या ठिकाणी दीक्षा घेतली आणि नाथ संप्रदायामध्ये दिव्य देहधारी मिरवणारा तो चौरंगीनाथ, तो कृष्णागर, दोघांनाही मनोभावे वंदन करून त्यांची सेवा करावी. राजाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि राजाने गुरुवर्यांना हात जोडून म्हणतो, गोरक्षनाथा, गुरुवर्या, आपली सेवा करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि आपण माझ्यासोबत चलावं. गोरक्षनाथांनी राजाची इच्छा मान्य करून राजासमवेत गोरक्षनाथ निघालेले आहेत. चौरंगीनाथ, गोरक्षनाथ आणि राजा त्यांची सेना ज्यावेळी महालामध्ये येऊन पोहोचते, राजा रागाने लाल झालेला होता आणि लाल झालेला राजा धावत राणीच्या महालाकडे गेला. पायामधलं पादुका काढल्या, चप्पल काढल्या आणि चप्पलाने मारत भुजावंतीला आपल्या महालाच्या बाहेर काढलं. पापिनी, आपल्या पुत्राविषयी असं मला या ठिकाणी वर्तमान सांगितलं आणि तुझं म्हणणं ऐकून मी माझ्या पुत्राचे हातपाय तोडून टाकले. घोर अनर्थ केला मी, माझ्याकडून घोर अपराध घडविलास. पापिनी, तुझी लायकी नाही या महालामध्ये राहायची, माझी पत्नी म्हणून घेण्याचं या ठिकाणी तुझी लायकी नाही. जा म्हणले, या राजमहालामध्ये आता तुला जागा राहिलेली नाही आणि तुझं हे काळ तोंड मला आता पुन्हा दाखवूच नकोस. रागाने लाल झालेला राजा चप्पलाने मारून राजमहाला बाहेर भुजावंतीला हाकलून दिलं. जा म्हणले, नंतर मला आता तोंड दाखवायचं नाही. रागाने लाल झालेला हा राजा भुजावंतीनं राजाचं रौद्र रूप पाहिलं आणि आता या ठिकाणी आपण राहण्यात अर्थ नाही म्हणून भुजावंती निघून गेली. मच्छिंद्र गोरक्षनाथाच्या आणि चौरंगीनाथाच्या सेवेमध्ये रात्रंदिवस राजा तत्पर आहे आणि काही दिवस दोघांनाही ठेवून घेतले. सगळ्या या ठिकाणी मनोभावे त्यांची सेवा केली आणि राजाने मनोभावे त्यांची सेवा करून आपल्या नगरीमध्ये काही दिवस त्यांना राहण्याचा आग्रह केला आणि दोघांनाही ठेवून घेतलं आणि काही दिवस त्या ठिकाणी मुक्काम करून मच्छिंद्रनाथांनी म्हटले, राजा, आम्हाला आज्ञा द्या, आता आम्ही निघतो. राजावरती आपला अनुग्रह देऊन आपल्या कृपेचं कृपा छत्र राजाच्या मस्तकावरती धरून राजाची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ आणि चौरंगीनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ दोघेही राजाची आज्ञा घेऊन कौंडिन्यपुरामधून निघालेले आहेत. मजल दर मजल प्रवास करत सोबतीला चौरंगीनाथ आहे आणि गोरक्षनाथ आपल्या गुरुवर्याची या ठिकाणी भेट घेण्यासाठी असुसलेला त्यांचा देह 12 वर्षाचा अवधी पूर्ण झालेला होता.
इकडे या ठिकाणी कौंडिन्यपूर सोडल्यानंतर आता प्रयाग क्षेत्रामध्ये गुरुवारी वाट पाहत असतील आपली 12 वर्षाचा अवधी पूर्ण झालेला आहे. म्हणून लगबगीनं घाईघाईनं निघालेले गोरक्षनाथ प्रयाग क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. घाईघाईनं ज्या ठिकाणी आपल्या गुरुवर्याचा देह ठेवला होता त्या ठिकाणी आले आणि पाहण्या अगोदर ज्या गुरुविनीला आपण वृत्तांत सांगितला होता त्या गुरुविनीला या ठिकाणी गोष्ट गुप्त ठेवली असेल असं मनामध्ये निर्धार करून त्या ज्या विवरामध्ये ज्या गुहेमध्ये गुरु मच्छिंद्रनाथांचा देह ठेवला होता त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ दोघे त्या ठिकाणी आले. गुहेचं द्वार काढलं आणि ज्यावेळी आतमध्ये येऊन पाहतात तर काय गुरुवर्याचा देह नाही आणि भांबावून गेले, रागावून गेले. आणि आता काय झालं, गुरुवर्याचा देह कुठं गेला काय न जाणं. आपल्या गुरुवर्याच्या देहा सोबत काही बरं वाईट तर झालं नसावं, काय झालं असावं, आपला गुरुवर्याचा देह कुठं गेला. चिंतामग्न झालेले असणारे ते गोरक्षनाथ शिवालयामध्ये आले आणि शिवालयामध्ये त्या गुरुविनीला विचारलं. गुरुनी जवळ आले आणि गोरक्षनाथ म्हणतात, गुरुविनी 12 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी गुप्त विवरामध्ये एक देह ठेवला होता, तुला ठाऊक आहे का. गुरुविन घाबरली आणि आता गोरक्षनाथ राग येऊन त्यांना आपल्याला शाप देतील आणि आता काय होईल आपल्या देहाचं. म्हणून जीवाच्या आकांताने घाबरलेली गुरुविन म्हणते, हो महाराज ठाऊक आहे, तुला मी हे गुरुवर्याचा देह या ठिकाणी वार्ता तुला गुप्त ठेवण्यासाठी सांगितली होती, तू ती बातमी गुप्त ठेवलीस का. महाराज मला माफ करा. म्हणून गोरक्षनाथाचे पाय धरले आणि ती गुरुविन मोठ्या दीनहीन वाणीने गोरक्षनाथांना म्हणते, महाराज आपण मला सांगितला होता की ही वार्ता गुप्त ठेवा, परंतु राणीने बलप्रयोग करून मला ती वार्ता जाणून घेतली आणि महाराज आता माझा नाईलाज झाल्यानं मला सांगावं लागलं, परंतु त्या देहाचं पुढं काय झालं मला माहिती नाही. रागाने लाल झाले गोरक्षनाथ. स्त्रियांच्या या पोटामध्ये काही सुद्धा गोष्ट राहत नाही. काही जरी गोष्ट जर गुह्य गोष्ट जर स्त्रियांना सांगितली तर त्यांच्या पोटामध्ये ही गोष्ट राहत नाही. आणि राणी दुष्ट राणी आहे आणि रेवतीचा दुष्टपणा गोरक्षनाथाला चांगला ठाऊक होता. आणि जा म्हटले, राग आला गोरक्षनाथांना, जा म्हणले रेवतीकड आणि झालेला सगळा वृत्तांत काय आहे ते रेवतीला विचार आणि मच्छिंद्रनाथाच्या देहाचं तिनं काय केलं तिला विचार, कुठं आहे तो देह रेवतीला विचार. अत्यंत भयभीत होऊन ती गुरुविन ती पुजारीन धावत राजमहालामध्ये आली आणि रेवतीला एकांतात बोलण्यासाठी दासीकडे वृत्तांत पाठवला. पुजारीन 12 वर्षानंतर आपल्याला भेटण्यासाठी आलेली आहे. महाराणीनं तिला एकांतामध्ये घेतलं आणि झालेलं सगळं वृत्तांत सांगितलं. पुजारीन म्हणते, महाराणी 12 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 12 वर्ष झाल्यानंतर आपल्याला हे मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये जे संचार करत आहे ते 12 वर्षाचा अवधी पूर्ण झाल्यानंतर या देहातून ते परकायेनं दुसऱ्या देहामध्ये त्यांच्या देहामध्ये गमन करणार आहेत. आणि 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मला काळजी वाटली राणी सरकार. आणि आता 12 वर्षाचा अवधी पूर्ण होत आलेला आहे आणि सगळा जे काही वृत्तांत आहे ते तुम्हाला सांगावं आणि तुम्हाला या ठिकाणी सावध करावं. 12 वर्षाचा अवधी पूर्ण होत आलेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं त्या विवरामध्ये मच्छिंद्रनाथाचा देह आहे. काय केलं त्या देहाचं तुम्हाला सावध करण्यासाठी मी आलेली आहे. रेवतीनं सांगितलं, चिंता करण्याचं काही कारण नाही. ज्यावेळी तुम्हाला सांगितलीस की मच्छिंद्रनाथाचा देह त्या गुहेमध्ये ठेवलेला आहे त्याच दिवशी संध्याकाळी मी 2 दूतांना घेतलं आणि मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुकडे करून जिकडे तिकडे फेकून टाकले. आणि आता तुला चिंता करण्याचं काहीच कारण नाही बाई, तू चिंता करू नकोस. आणि मच्छिंद्रनाथाच्या देहाचे असंख्य तुकडे करून फिरकावून वनामध्ये दिले.
जंगलामधल्या प्राण्यांनी, किड्या कीटकांनी त्यांच्या देहाला खाऊन टाकून आतापर्यंत ते देह या ठिकाणी आता भस्मसात होऊन गेला. आता तुला चिंता करायचं काय कारण आहे? पुजारी थरथर 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 कापू लागले. मच्छिंद्रनाथाच्या देहाचं या ठिकाणी तुकडे झाले. आता काय करावं? आता आपलं काही करणं नाही. ही जर वार्ता गोरक्षनाथाला जर कळाली तर गोरक्षनाथ आपल्याला जर श्राप दिला आणि गोरक्षनाथाने रागाने जर आपल्याला जर भस्म केलं, आता आपलं काही खरं नाही. काय करावं? ही वार्ता कशी सांगावी? परंतु आता जे काही होईल ते आता सगळं विधीवर आहे. थरथर कापणारी ती गुरवीन, ती पुजारीन गोरक्षनाथा समोर येऊन थांबली. अनर्थ झाला महाराज, अनर्थ. गोरक्षनाथांनी विचारलं, काय झालं पुजारीन? त्यावेळी हंबरडा फोडून रडू लागली आणि रडत रडत मोठ्या दीन वाचेन पुजारीन म्हणते, तुमचे जे गुरुवर्य मच्छिंद्रनाथ होते, रेवतीने दुष्टपणानं मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे तुकडे करून रानावनामध्ये फेकली. ज्यावेळी गोरक्षनाथ या पुजारिणीच्या जो वृत्तांत ऐकत होते, त्यावेळी त्यांच्या कानामध्ये कोणीतरी तप्त असं शिस ओतावं असं त्यांना भासत होत. आपल्या गुरुच्या देहाचे तुकडे झाले. रागाला गोरक्षनाथाला. रागानं त्यांनी मुठी आवळल्या हाताच्या आणि त्यांचा श्वासोश्वास जलद गतीने होऊ लागला. माझ्या गुरु याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. या राणीची हिंमत कशी काय झाली? या राणीला आता मी जिवंत ठेवणार नाही. या राणीला मी आता क्षणार्धामध्ये भस्म करतो, मनामध्ये निर्धार केला. आणि या राणीला शिक्षा करण्यासाठी घाईघाईने निघालेले गोरक्षनाथ क्षणभर त्यांच्या मनामध्ये विचार आला. रागामध्ये आहेत गोरक्षनाथ. आणि आता रेवतीला जर आपण शिक्षा केली तर नात्यानं आता ती आपली गुरुपत्नी आहे, गुरुवर्याची पत्नी असल्यामुळं आपल्यासाठी पूज्य आहे. आणि तिला शिक्षा करणं हे योग्य होणार नाही. आणि तिला शिक्षा करण्याचा निर्णय गोरक्षनाथांनी मागे घेतला. हंबरडा फोडून रडू लागले गुरु गोरक्षनाथ. आपल्या गुरुवर्याच्या देहाचे हजारो तुकडे झाले. या दुष्ट अशा राणीनं माझ्या गुरुच्या देहाचे तुकडे केले. काय करू मी आता? माझ्या गुरुवर्यासाठी एकेकाळी मी बद्रिकाश्रमाच्या तीर्थक्षेत्रामधून तपश्चर्या करून निघालेलो असताना गुरुवर्याच्या भेटीसाठी माझी अवस्था एकेकाळी झाली होती. आणि त्यानंतर आता माझ्या गुरुवर्याच्या देहाचे तुकडे झाले. आता माझ्या गुरुवर्यांना कसं भेटायचं? कसं मी आता ह्या ठिकाणी जिवंत राहू? माझ्या गुरुवर्याचे एवढे हाल केलेले असताना सुद्धा मी काही करू शकत नाही आहे. काय करू? काय करावं? हंबरडा फोडून गोरक्षनाथ रडत आहेत. हंबरडा फोडून रडत धरणीवरी अंग टाकीत, धरणीवरती गडबडा लोळू लागले. धरणीवरती अंग टाकलेले आहे. आणि मोठ्या अकंताने गोरक्षनाथांनी शोक व्यक्त करायला सुरुवात केला. आपल्या गुरुवर्याची ही अवस्था या दुष्ट अशा रेवतीने केली. माझ्या गुरुवर्याविषयी तिला दया आली नाही. माझ्या गुरुवर्याविषयी तिला किंवा आली नाही. काय अपराध केला होता? आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या दुष्ट अशा राणीने माझ्या गुरुवर्याच्या देहाचे एवढे तुकडे केले. स्त्री जाती बोलती एक परी करणी करीती अनेक मज वाटत असती चाळक समक्ष दृष्टी पहावे. अरे म्हणले मग बोलावणी चौरंगीते, मग बोलावणी चौरंगीते म्हणे बारक्षी शरीराते.
तवती पाहुनी शैव कामिनी म्हणे काली सव माय बहिणी येरी म्हणे अंतकरणी आठव माते झालासे आगे तुझ विरहित त्याची दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाटले गे रती रती मासी सकळ विपिना माझारी ऐसे बोलता राजांगना चिंते व्यापली शैव अंगना म्हणे नेनो पुढिल्या कर्मा कैसे घडून येईल सांगता ऐकिले नाथे परम पेटला क्रोधा नळाते म्हणे शिक्षा करावी राजभाजे ते दुःखाणवी बुडवुनिया ऐसा विचार घटित मनी परी पुन्हा करीत विवेक बंधन रेवती माता मज कारण मचिंद्रनाथे लागत से गोरक्षनाथाच्या मनामध्ये अतिशय शोक निर्माण झाला. धरणीवरती लोळू लागले, हंबरडा पडून. त्यांची ती झालेली अवस्था पाहून गुरुवीन घाबरू लागली आणि त्याही अवस्थेमध्ये ती समजावू लागली. गोरक्षनाथांनी आपला शोक आवरला. सावध झाले गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथांनी मनाच्या ठिकाणी विचार केला, आपल्या गुरुवर्याचा देह असा कोणाचा देह नाही, तो चिरंजीव असलेल्या माझ्या मचिंद्रनाथाचा देह आहे. आणि त्याचे जर हजारो जरी तुकडे त्याचे झालेले असतील तरी या पृथ्वी तलावरती माझ्या गुरुवर्याच्या देहाचे तुकडे कुठेतरी असतील. आणि त्यांना नष्ट करणं कोणाचं या ठिकाणी शक्य नाही आहे. आणि तुकडे जरी झाले तरी त्यांचे ते तुकडे त्यांच्या देहाचे तसेच सुरक्षित असते. म्हणून गोरक्षनाथांनी चौरंगीला आदेश दिला, चौरंगीनाथा इकडे ये. मी आपला गुरुवर्य, माझे गुरुवर्य कुठे आहेत या ठिकाणी शोधतो. आणि मी माझ्या या देहातून माझा आत्मा बाहेर काढतो आणि गुप्त रूपाने या पृथ्वी तलावरती संचार करून पाहतो आपल्या गुरुवर्याचा देह कुठे आहे हे आपल्याला शोधावंच लागल. चौरंगीनाथाला आज्ञा दिली आणि ते दोघेही ज्या ठिकाणी मचिंद्रनाथाचा देह ठेवला होता त्या गुप्त ठिकाणी त्या गुहेमध्ये आले. आपल्या शिष्याला आज्ञा देऊन गोरक्षनाथांनी आपला देह त्या गुहेमध्ये ठेवला आणि सूक्ष्म रूपाने पृथ्वीवरती संचार करत पृथ्वीवरती शोधत निघाले. चौरंगीनाथाला आदेश दिला, ज्याप्रमाणे या गुरुवर्याचा माझा देह ठेवला त्याप्रमाणे मी माझा देह या ठिकाणी ठेवत आहे. माझ्या देहाचं रक्षण कर. आणि या ठिकाणची राणी जी रेवती आहे ती माझ्याही देहाचं मागे पुढे करायला विचार करणार नाही बरं का. माझ्या देहाचं तू रात्रंदिवस तत्पर राहून रक्षण कर. आणि मी गुरुवर्य कुठे आहेत आणि गुरुवर्याची भेट घेतो. गुरुवर्याच्या देहाचे तुकडे मी या पृथ्वी तलावरती शोधतो. म्हणून चौरंगीनाथाला रक्षणासाठी, आपल्या देहाचं रक्षण करण्यासाठी त्या गुहेमध्ये बसवून गोरक्षनाथ निघाले. अतिशय दुःखी होऊन, मनामध्ये दुःख दाटलेलं आहे. कुठं असावेत माझ्या गुरुवर्याच्या देहाचे तुकडे. श्रोते हो, ही कथा ऐकत असताना सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी तरळत आहे. मला या ठिकाणी दिसत आहे काय अवस्था झालेली आहे गोरक्षनाथाची. गोरक्षनाथ कौंडिन्यपूर संपूर्ण धुंडाळला. सगळ्या नद्यांचे पात्र हुडकले, सगळे पर्वत फिरले, सगळे जंगल धुंडाळून काढले. कुठंच गुरुचे देहाचे तुकडे दिसले नाही. जंबूद्वीपामध्ये गेले, संपूर्ण जंबूद्वीप पाहिला, परंतु जंबूद्वीपामध्ये सुद्धा त्यांना गुरुवर्याच्या देहाचे कुठंच तुकडे मिळाले नाही. सगळेच्या सगळे सप्त द्वीप धुंडाळून काढले, परंतु तरी सुद्धा गुरुवर्य दिसले नाही. सगळीच्या सगळी सप्त जी पाताळे आहेत
सगळ्या पाताळाला फिरले. पाताळामध्ये फिरून सगळीकडे संचार करून पाहिला, तिथं काही दिसले नाही. समस्त ब्रह्मांडामध्ये फिरले, मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे दिसले नाहीत. त्यानंतर वर भोर लोकामध्ये आले. भोर लोक, सत्यलोक, तपोलोक, पितृलोक, यक्षलोक, कुबेर लोक आणि तारंगणाच्या या लोकामध्ये सगळीकडे पाहिलं, त्यांना कुठं काही दिसलं नाही. त्यानंतर मेरू, गणगंधर्व, देव यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून पाहिला, कुठं मच्छिंद्रनाथाचे देहाचे तुकडे दिसतात का. वैकुंठामध्ये गेले, संपूर्ण वैकुंठ शोधून काढला, वैकुंठामध्ये सुद्धा त्यांना काही दिसलं नाही. वैकुंठाहून जे निघाले थेट शिवलोकामध्ये आले, कैलासात. कैलासामध्ये पाहिलं, सगळीकडे फिरलेलं असताना एका ठिकाणी दिव्य अशा राक्षसांचा मेळा दिसला. 72 कोटी त्यांच्यापेक्षा जास्त या ठिकाणी शिवलोकीचे ते रुद्र सगळेच्या सगळे त्या ठिकाणी सज्ज झालेले होते. आणि त्या ठिकाणी ज्यावेळी गोरक्षनाथ आले त्यावेळी वीरभद्राला पाहिलं. वीरभद्र आपल्या सैनिकांना सांगत आहे, सैनिकांनो सज्ज व्हा, हे अष्टभैरवांनो सावध व्हा. आणि 12 वर्षाचा अवधी संपूर्ण झालेला आहे आणि आपल्या गुरुवर्याच्या देहाच्या शोधासाठी गोरक्षनाथ या ठिकाणी येईलच. त्यामुळे सगळेजण तुम्ही तत्पर राहा, सगळेजण सावध राहा. रात्रंदिवस आपल्याला या देहाचं संरक्षण करायचं आहे. आणि वीरभद्राच्या मुखातून ती वाणी ऐकली आणि हा जो या ठिकाणी देहाचे तुकडे गोळा करून ठेवलेले आहेत ते माझ्या गुरुवर्याचेच आहेत. आणि कार्याची आपली पूर्तता होताच गोरक्षनाथांनी त्या ठिकाणाहून संचार केला आणि पुन्हा त्या गुहेमध्ये आले ज्या ठिकाणी आपला देह ठेवला होता. इकडं चौरंगीनाथांनी गोरक्षनाथाच्या देहाच्या रक्षणासाठी हजारो अष्टभैरवांना पाचारण केलं होतं. सगळ्या देवादिकांना बोलवून शस्त्र अस्त्रांनी सज्ज केलेला त्या गुहेच्या भोवती सगळ्या या अस्त्रांमध्ये सज्ज केलेला त्यांचा देह त्या गुहेमध्ये ठेवला होता. या सगळ्या शस्त्र अस्त्रांना न जुमानता गोरक्षनाथांनी सामर्थ्यवान असणारे आमचे गोरक्षनाथ त्या ठिकाणी प्रवेश केला आणि आपल्या देहामध्ये प्रवेश करून उठले. आणि चौरंगीनाथाला म्हणतात, चौरंगीनाथा आपल्या गुरुवर्याचा देहाचे तुकडे कुठे आहेत माझ्या लक्षामध्ये आलेले आहेत आणि आपल्याला वीरभद्रासोबत युद्ध करून त्या देहाचे आपल्या गुरुवर्याचा देह वापस घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे कार्य आत्ताच करावं लागणार आहे. 12 वर्षाचा काळाचा अवधी लोटलेला आहे. तिकडं गुरुवर्य आपली वाट पाहत असतील, आपल्या देहाची त्यांना गरज आहे आणि त्या देहामध्ये ते पुन्हा वापस येणार आहेत. आणि यासाठी आपल्याला वीरभद्राकडून आपल्या गुरुवर्याचा देह आणावा लागेल. परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, गोरक्षनाथांनी विचार केला की वीरभद्रासोबत युद्ध करण्या अगोदर त्यांच्या सोबत शिष्टाई करून पाहावी आणि शिष्टाईसाठी कोणाला पाठवावं. म्हणून चौरंगीनाथाला बाहेर घेतलं, गुहेच्या बाहेर आले, आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि पर्वतास्त्राची योजना केली. लगेच मंत्र जपून सूर्याच्या दिशेने विभूती फेकल्या बरोबर सूर्याचा रथ चाललेला होता आणि पर्वतास्त्र आल्या बरोबर सूर्याचा रथ थांबला. आणि सूर्यनारायणाने पाहिलं आपल्या मार्गामध्ये पर्वतास्त्र प्रेरण करण्याची हिंमत कोणाची झाली. आणि सूर्यनारायणाने वातास्त्र फेकून ते पर्वतास्त्र काढून घेतले. आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्याशिवाय आपल्याला अडवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही. म्हणून सूर्यनारायण थेट पृथ्वी तलावरती आले. त्यांना गोरक्षनाथ दिसले आणि आता सूर्यनारायण येत आहेत म्हणून गोरक्षनाथांनी हजारो या ठिकाणी सूर्याच्या तेजाचा दाहकता आपल्या शरीराला होऊ नये म्हणून हजारो या ठिकाणी चंद्रांची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी शीतळ टाकलं. सूर्यनारायण ज्यावेळी आले त्यावेळी
त्यांच्या शरीराला दाहकता झाली नाही. हजारो शीतळ चंद्रांची शीतळता त्या ठिकाणी होती. सूर्यनारायणी मनोभावे वंदन करून गोरक्षनाथाला म्हणतात, गोरक्षनाथा का आपण माझ्या मार्गामध्ये पर्वतास्त्र या ठिकाणी फेकलं, काय झालं? गोरक्षनाथ म्हणतात, सूर्यदेवा, माझ्या गुरुवर्याचा देहाचे या रेवतीनं हजारो तुकडे केले आणि ते तुकडे शिवलोकामध्ये आहेत, कैलासामध्ये आहेत. आणि कृपा करून आपण वीरभद्रासोबत शिष्टाई करा. वीरभद्राला तुम्ही समजावून सांगा की माझ्या गुरुवर्याचा देह मला वापस द्या आणि शिष्टाईसाठी तुम्हाला जावं लागणार आहे. आणि वीरभद्राला आपण समजावून सांगा, त्यासाठी मी आपल्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. सूर्यदेवतांनी गोरक्षनाथांचं सूर्यदेवतांना म्हणणं पटलं आणि सूर्यनारायण थेट शिष्टाई करण्यासाठी कैलासामध्ये आलेले आहेत. कथा त्या ठिकाणी बघा, कैलासामध्ये अष्टभैरवांच्या रक्षणामध्ये ठेवलेला मच्छिंद्रनाथांचा देह सूर्यनारायणांनी पाहिला आणि सूर्यदेव वीरभद्राला शिष्टाई करताना म्हणतात, वीरभद्रा, तू मच्छिंद्रनाथाचा देह तुझ्याकडे संरक्षण करण्यासाठी या शंखिनी डंकिनी या ज्या चामुंडा आहेत यांच्याकडे दिलेला होता आणि त्यांनी तुझ्याकडे देह दिलेला आहे, तुझ्याकडे तो देह सुरक्षित आहे. आणि बाबा तू काय कर, गोरक्षनाथांच्या हवाली त्यांचा ते देह कर. आणि गोरक्षनाथांनी मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथाप्रमाणे अतिसामर्थ्यवान असणारे हे जती आणि त्यांचा क्रोध तू आपल्या अंगावर ओढवून घेऊ नकोस. आणि मच्छिंद्रनाथाचा देह त्यांना समर्पित करून, बाबा रे, हे जे मोठं महाभयंकर युद्ध होणार आहे त्या युद्धापासून तू युद्ध होण्याचं टाळ. गोरक्षनाथांनी सांगितलं होतं, वीरभद्राला सांगा, शिष्टाई करून सांगा, माझ्या गुरुवर्याचा देह दे, नाहीतर माझी युद्धाची तयारी सुद्धा आहे, असं गोरक्षनाथांनी सूर्यदेवताला कडक शब्दामध्ये सांगितलं होतं. सूर्यदेव म्हणतात, वीरभद्रा, तुझ्याकडे मच्छिंद्रनाथाचा देह आहे, तू त्यांना देऊन टाक. वीरभद्र म्हणतो, सूर्यदेवा, तुम्हाला माहित नाही का या मच्छिंद्रनाथाने काय आमची अवस्था केली होती? सगळ्या या शंखिनी डंकनी, सगळ्या या चामुंडांना, झाडांना या ठिकाणी, झाडांना म्हणजे जमिनींना स्पर्शास्त्राची योजना करून जमिनीला खेळवून राहिलं, त्यांची ही अवस्था केली. समग्र युद्ध केलं कालिकास्त्राचं. ज्यावेळी कालिका देवतेच्या युद्धाची वार्ता झाली होती, त्यांच्या दर्शनासाठी आलेलं असताना आमच्या अष्टभैरवांची ही अवस्था केली आणि योग आमच्याकडे आलाय म्हणले, आता ही मच्छिंद्रनाथ आम्ही असं देणार नाही. सूर्यदेवतांनी म्हटलं, बाबा तुला माहित नाही का, आणि तू जर नाही दिलास तर गोरक्षनाथ युद्धासाठी या ठिकाणी येईल आणि युद्धासाठी आला तर तुझं काही खरं नाही. माझ्यामध्येही सामर्थ्य आहे, मी सुद्धा युद्ध करतो आणि माझ्यामध्ये सामर्थ्य काय आहे तुम्हाला माहित नाही का सूर्यदेव? सूर्यदेवतांनी म्हटले, अरे काय म्हणले तू हुशार सांगलास, म्हणले मोठेपणा तुझं सांगायलास, तुझं सामर्थ्य काय आहे मला चांगलं माहित आहे. माहित नाही का म्हणले मच्छिंद्रनाथांनी तुझी काय अवस्था केली होती? त्यावेळी देवांतिकांनी या ठिकाणी युद्ध तुमचं थांबवलं होतं आणि या अष्टभैरवांना चळू की पळू सुरू करणारे वाताकर्षण अस्त्र प्रेरण करून त्यांच्या शरीरामधलं सगळा वायू आकर्षण घेतला होता आणि जीवाची भीक मागणारे हे अष्टभैरव आज हातामध्ये शस्त्र घेऊन थांबलेत युद्धासाठी. आणि तुला माहित नाही का तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे, त्यांच्यामध्ये काय सामर्थ्य आहे? त्याच मच्छिंद्रनाथाचा महापराक्रमी असणारा शिष्य गोरक्षनाथ आहे आणि तू जर शिष्टाई करून हा जर देह नाही दिलास तर तो युद्धासाठी या ठिकाणी येईल. काही केल्या सूर्यनारायण भरपूर प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु काही केल्या वीरभद्र ऐकाय तयार नाही. युद्धाची भाषा करू लागला आणि वीरभद्राला सूर्यनारायण म्हणतात, ठीक आहे, तुला युद्धच करायचं आहे का, युद्धच कर, परंतु मी एक सांगतो तुला, या कैलासामध्ये युद्ध करू नको. बाबा या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती
यांचे निसीम भक्त आहेत ते, आणि यांची त्यांच्यावरती कृपा दृष्टी आहे. आणि पार्वती मातेच्या सांगण्यावरूनच या यक्षिणी ज्या आहेत, यक्षिणींनी देहाचे तुकडे करून तुझ्या जवळ दिले, आणि अनायासानं काही प्रयत्न करता तुझ्याकडे हा देह आला, आणि तू मोठ्या युद्धाच्या बडाया मारत आहेस. तुला युद्ध करायचं असेल तर कर बाबा. गोरक्षनाथ जर या कैलासामध्ये युद्ध करण्यासाठी आले तर या कैलासाचं सुद्धा पीठ केल्याशिवाय ते राहणार नाही. आणि तू काय कर, तुला युद्धच करायचं असेल तर पृथ्वी लोकांमध्ये जा, या ठिकाणी युद्ध करू नको. भगवान शंकराला जर कळालं, भगवान शंकराच्या आज्ञेशिवाय तू युद्ध करत आहेत, आणि त्यांना जर कळालं तर तुझी काही धडगत नाही. ठीक आहे म्हणला भैरवाला. वीरभद्राला सूर्यदेवताचं म्हणणं पटलं, आणि जेव्हा म्हणले सांगा, युद्धासाठी आम्ही तयार आहोत. हजारो प्रकारे सूर्यदेवतांनी विनवणी करून वीरभद्रांनी त्यांचं काही एक म्हणणं ऐकलं नाही. नाविलाजाने सूर्यदेव खाली आले, आणि गोरक्षनाथांना म्हणतात ते मच्छिंद्रनाथाचा देह देण्यासाठी तयार नाहीत, आणि ते युद्धाच्या तयारीनं पृथ्वी तलावरती येत आहेत. संपूर्ण असा वृत्तांत सूर्यदेवतांनी गोरक्षनाथांना आणि चौरंगनाथांना सांगून सूर्यदेव अंतर्धान पहिले आपल्या आपल्या कार्याला सूर्यदेव लागले. आणि रागाने लाल झालेला वीरभद्र त्याने सगळ्या भैरवांना जवळ बोलवलं, आणि भैरवांना सांगितलं जावा म्हणले पृथ्वी तलावरती, आणि त्या गोरक्षनाथाला आणि त्या चौरंगीनाथाला त्यांच्याशी युद्ध करून त्यांना युद्धामध्ये परास्त करून टाका, आणि आपला काय आहे पराक्रम, आपलं काय सामर्थ्य आहे ते त्यांना दाखवा. वीरभद्राची आज्ञा झाल्याबरोबर सगळेच्या सगळे जे भैरव आहेत ते भैरव पृथ्वी तलावरती आले. हजारो सेना समुदाय घेऊन आले, सैन्य घेऊन, आणि त्यांनी गोरक्षनाथांना आणि चौरंगीनाथांना पाहिलं, विचारलं नाही काय नाही, डायरेक्ट आपले बाण सज्ज करून शरवृष्टी त्यांच्या अंगावरती करू लागले. काही विचारलं नाही, काय नाही, डायरेक्ट शरवृष्टी सुरू केली, आणि सज्ज झाले. आणि या ठिकाणी गोरक्षनाथांनी आणि चौरंगीनाथांनी अस्त्राची आपल्या भोवती योजना करून सगळेच्या सगळे शर वरच्यावरी खेळवून धरले. या ठिकाणी आपण बाणाचा वर्षाव करून सुद्धा त्यांच्यावर काही होत नाही हे पाहून, त्या शस्त्रानं यांना काही होत नाही, आपण अस्त्र सज्ज करावे म्हणून पर्वतास्त्र आणि वज्रास्त्र दोन्ही अस्त्र या दोन्ही नाथावरती त्यांनी भिरकावून लावले. मोठा सैन्याचा समुदाय आहे, 72 कोटी 84 लक्ष. हे सगळे या ठिकाणी भैरव त्यांच्या सोबतचे सगळे सैन्य पृथ्वी तलावरती युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मोठ्या कृतांताचाही तडका वाजावा असं युद्ध चालू आहे. शिवगणाने शस्त्र आणि अस्त्राचा वर्षाव करत अस्त्र, अग्निअस्त्र, वातास्त्र, सर्पास्त्र, काळास्त्र, वज्रास्त्र, स्पर्शास्त्र आणि दानवास्त्र हे सगळेचे सगळे अस्त्र गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यांच्यावरती भिरकावून लावले. त्यावेळी गोरक्षनाथ या ठिकाणी सज्ज झाले, आणि अग्निअस्त्राच्या तोडीसाठी त्यांनी पर्वतास्त्र, सर्पास्त्राच्या तोडीला गरुडास्त्र, काळास्त्राच्या तोडीला संजीवनी अस्त्र, असे वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र त्यांच्या निवारणासाठी प्रेरले. इंद्रास्त्र, विभक्तास्त्र आणि देवास्त्र सोडलं. देव त्या भैरवाच्या अस्त्राचं निवारण झालं, आणि चौरंगीनाथानं त्या सगळ्यांच्या वरती मोहनास्त्र प्रेरण केल्याबरोबर मोहनास्त्राने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केला, आणि त्यांची बुद्धी भ्रंश झाला, आणि मोहित झालेले ते भैरव त्यांचे ते गण इकडं तिकडं पृथ्वीवरती संचार करू लागले. वीरभद्र या शिवलोकामधून कैलासामधून पृथ्वी तलावरती आला. आपल्या भैरवांची, आपल्या सैनिकांची झालेली अवस्था पाहिली, आणि राग आलेला वीरभद्र गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथावरती कामास्त्र, ब्रह्मास्त्र, कार्तिकास्त्र, तिन्ही अस्त्र सोडले. 3 अस्त्र आपल्याकडे येत आहेत हे पाहून गोरक्षनाथांनी कामास्त्राचा तोड करण्यासाठी रतिअस्त्र सोडलं. कामास्त्राला बघून कामास्त्र कुठं पळून गेलं काय सांगावं. आणि जे ब्रह्मास्त्र होतं, ब्रह्मास्त्राच्या तोडीसाठी दशासूर्यास्त्र या ठिकाणी प्रेरित केलं. ब्रह्मदेव येऊ लागले,
आणि या आसुरांना पाहिलं, हे आसुर पुन्हा आपले वेद घेऊन जातील बाबा, म्हणून ब्रह्मदेव पळू लागले इकडं तिकडं. आणि कार्तिक अस्त्राच्या तोडीसाठी गोरक्षनाथांनी कामिनी अस्त्राची योजना केली होती. आणि कार्तिक अस्त्रांनी कामिनी अस्त्राला बघून कार्तिक अस्त्र या ठिकाणी पळून गेले. वीरभद्रांनी 5 जन्य नावाच्या अस्त्राचं प्रेरण करून मोठ्याने गर्जना करून युद्धासाठी वीरभद्र तयार झाला. आणि मत्स्यास्त्र या ठिकाणी प्रेरून त्या अस्त्राला गोरक्षनाथांनी शांती दिली. गोरक्षनाथांनी आता म्हणले, या वीरभद्राला गुढीत सांगून काही पर्याय नाही, अस्त्रानं याचं काही करण, काही याचं चालत नाही, अस्त्रानं हा सुधरत नाही. म्हणून गोरक्षनाथांनी डोळे बंद केले आणि संजीवनी मंत्र जप करून पृथ्वी तलावरचे जेवढे जेवढे जे दानव होते सगळे नष्ट केलेले होते का देवादिकांनी अवतार घेऊन, सगळ्या दानवांना उठवलं. दानव कोणकोणते होते? त्रिपुर, मलिमाल, मृदुमान्य, महिषासूर, जालंधर, काळयवन, या ठिकाणी अघासूर, बकासूर, हिरणाक्ष, हिरण्यकश्यप, मुचकुंद, बळी, वक्रतुंड, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण, सगळ्याच्या सगळ्या दानवांना संजीवनी मंत्र प्रेरित करून मेलेल्या दानवांना उठवले. आणि सगळ्या दानवांना उठलेलं पाहून सगळे दानव पृथ्वी तलावरती आले, वीरभद्राशी युद्ध करू लागले. सगळे देव या स्वर्ग लोकामध्ये इकडं तिकडे पळू लागले. आणि भगवान श्री विष्णूंच्या शरणामध्ये गेलेले देव विष्णूंना म्हणतात, देवा या ठिकाणी आपणच आता आम्हाला मुक्त करा. एकदाच या दानवाच्या तावडीतून आपण सुटलो, आपली काय अवस्था केली होती या दानवांनी. आणि भगवान विष्णूंनी आता चिंतेत पडले, काय करावं म्हणले. गोरक्षनाथाला या वीरभद्राचं आणि गोरक्षनाथाचं युद्ध, या युद्धामुळे आता पृथ्वी तलावर पुन्हा अवतार आपल्याला घ्यावा लागतो का काय. आणि चिंतेमध्ये चिंतामग्न झालेले भगवान श्री विष्णू आणि सगळे देवगण कैलासामध्ये महादेवांकडे आले. आणि भोलेनाथ समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत. आणि शांती मुद्रामध्ये असलेल्या भोलेनाथांना विष्णूंनी सावध केले. महादेवांनी डोळे उघडले. भगवान श्री विष्णूंनी महादेवांना म्हणतात, महादेवा, शंभूदेवा, आपणच या संकटातून आता तारा. आता पृथ्वी तलावरती आपल्याला अवतार घेऊन पुन्हा त्या दानवांना मारावं लागतं का काय. आणि वीरभद्राच्या या मूर्खपणामुळे गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राच्या प्रभावाने सगळेच्या सगळे दानव उठवलेले आहेत. रावणाने एवढ्या सगळ्या देवांना बंदीखान्यामध्ये टाकलं होतं. अघासूर, बकासूर, महिषासूर आणि सगळ्या या असुरांना आपल्याला मारण्यासाठी किती कष्ट लागले होते. मुचकुंदाला मारण्यासाठी, वक्रदंताला, काळयवनाला मारण्यासाठी, एवढ्या दानवांना मारण्यासाठी आपल्याला किती कष्ट उपसावे लागले. भोलेनाथा, आपणास ठाऊक आहे. आणि आपण मध्यस्थी करून हे युद्ध थांबवावं लागेल. नाहीतर या पृथ्वी तलावर आपण जर हे युद्ध नाही थांबवलं तर ते सगळे राक्षस स्वर्ग लोकामध्ये यायला कमी करणार देवा. आणि त्यांनी स्वर्ग लोकामध्ये, शिवलोकात, कैलासामध्ये, वैकुंठामध्ये आल्यानंतर आपली काय अवस्था झाली होती तुम्हाला माहित आहे का. आणि भगवान शंकरांना झालेला काय सगळा प्रकार कळाला. श्री विष्णू, भगवान शंकर सगळेच्या सगळे युद्धभूमीवरती पोहोचले. घोरंदर असं युद्ध सुरू आहे. आणि गोरक्षनाथाला प्रणाम करून म्हणतात, गोरक्षनाथा, काय केलं आपण हे. एक एक अवतार घेऊन आम्ही सगळ्या या राक्षसांना मारलं, यांचं मर्दन केलं, आणि आपण त्या राक्षसांना उठवलात. आता कसं व्हायचं या पृथ्वी तलाचं. आणि कृपा करून हे राक्षस जसे तुम्ही निर्माण केले तसे यांना नष्ट करून टाका. गोरक्षनाथांनी म्हटलं, माझ्या गुरुच्या देहाचे तुकडे कैलासामध्ये ठेवलेले आहेत. मी शिष्टाईसाठी सूर्यदेवतांना वीरभद्राकडे पाठवलं होतं, परंतु हा वीरभद्र युद्धाची भाषा करतोय आणि त्याच्याशी युद्ध करण्यासाठी समर्थ झालेला मी. माझ्या गुरुच्या देहाचे तुकडे मला मिळाल्याशिवाय, माझ्या गुरुचा देह मिळाल्याशिवाय मी युद्ध थांबवणार नाही. भगवान शंकरांनी आता मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे गोरक्षनाथाला दिल्याशिवाय हा गोरक्ष युद्ध थांबवणार नाही. म्हणून यक्षिणींना बोलवलं आणि यक्षिणींना सांगतात, जावा म्हणले,
मच्छिंद्रनाथाचा देह या ठिकाणी घेऊन या. महादेवाची आज्ञा झाल्याबरोबर सगळ्याच्या सगळ्या यक्षिणी कैलासामध्ये जाऊन मच्छिंद्रनाथाचा देह त्या ठिकाणी घेऊन आला आणि मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे गोरक्षनाथाच्या हवाली केले आणि गोरक्षनाथाला म्हणतात, गोरक्षनाथा हे बघ आता आले, आता तरी बाबा हे सगळे जे हे राक्षस हे असुर उठवलेले आहेत, तू कृपा करून यांना शांत कर बाबा. गोरक्षनाथांनी म्हटलं, आता गोरक्षनाथ म्हणतात आता गुरुवर्याचा देह भेटला. गोरक्षनाथ म्हणतात, महादेवा अस्त्राच्या प्रभावाने निर्माण केलेले हे राक्षस नाही आहेत, अस्त्र प्रभावाने निर्माण केलेले हे असुर नाही आहेत, प्रत्यक्ष संजीवनी मंत्राच्या प्रभावाने जागृत झालेले हे असुर आहेत. आणि यांना जर मारायचं असेल तर तुमच्या पुढे दोनच पर्याय आहेत महादेवा. एक तर आपण दुसरा अवतार घ्या, दुसरा अवतार घेऊन या राक्षसांचं निर्दळन करा, किंवा तुम्ही वीरभद्राला विसरून जावा. भगवान शंकरापुढे दोन पर्याय गोरक्षनाथांनी दिले आणि काही केलं तरी आता आपल्याला एवढे अवतार घेऊन तर यांना मारणं शक्य होत नाही. भगवान शंकर गोरक्षनाथांना म्हणतात, गोरक्षा अरे म्हणले मधुदैत्य नावाच्या दैत्याला एका मारण्यासाठी काय प्रयत्न मला उपसावे लागले. उन्मत्त झालेला तो दैत्य, त्या दैत्याला मारण्यासाठी मला पळावं लागलं बाबा. त्यावेळी एकादशी देवीनं त्या दैत्याला यमसदनात पाठवलं. त्या दैत्यानं आमचे एवढे हाल केले, एवढ्याला मारायचं म्हणलं तर एवढे अवतार घेणं शक्य होत नाही, मी वीरभद्राला विसरून जातो. भगवान शंकरांनी सांगितलं आणि भयंकर असं युद्ध सुरू आहे. मोठे मोठे राक्षस, यवनासुर, आघासुर, बकासुर, कुंभकर्ण, रावण सगळेच्या सगळे वीरभद्रासोबत युद्ध करत आहेत आणि महाबलिष्ठ असा तो वीरभद्र सगळ्यांसोबत युद्ध करत आहे. एकटाच महापराक्रमी वीरभद्र सगळ्यांसोबत युद्ध करून सज्ज आहे. सगळेजण पाहत आहेत आणि गोरक्षनाथांनी सांगितलं, महादेवा एक तर तुम्हाला अवतार घ्यावं लागेल किंवा एक तर या वीरभद्राला विसरावं लागेल. आणि दोन पर्याय दिल्यानंतर महादेवांनी सांगितलं, मी वीरभद्राला विसरतो. आणि अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अतिशय गोड असणारा हा अध्याय. पुढच्या अध्यायामध्ये काय कथा होती उद्या पाहूया. यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने, ते पुढील अध्याय सकळ कथन श्रोतियांनी ऐकावे. परम साधन योजुनी चित्ती, पाठ थापटुनी वक्त्या प्रती, भला भला म्हणवनी उक्ती, श्रोते करीती तत्कृपे. परमावधाना योजुनी चित्त, वक्ता जाहला धुंडी सुत, नरहरी मालू नाम जानत, संत सेवे अनुसरला. स्वस्ती श्री ग्रंथ भक्ति कथा सार, समस्त गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, त्रय स्त्रिंशत तितमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. कपीवर महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. श्री नवनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.
पार्वते शिव रामकृष्ण हरी. आजचा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आजच्या अध्यायाची जर कथा इथपर्यंत जर आपण ऐकलेली असेल तर आपल्याला या अध्यायाचं फल प्राप्त झालेलं आहे. नवनाथ भक्तिसाराच्या 33व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, एखाद्याला धनुर्वात होणार नाही आणि धनुर्वात जर झाला असेल तर बरा होईल, असं नवनाथ भक्तिसार या अध्यायाची फलश्रुती सांगत आहे. हजारो मनोरंजन करणारे चॅनल सबस्क्राईब करण्यापेक्षा एक या परमार्थाचं चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सर्व भाविक भक्तांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना या कथारूपी अमृताचा आनंद घेऊ द्या. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसाराचा अध्याय समाप्त झालेला आहे. रामकृष्ण हरी. आदेश.